नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे, परंतु फक्त पिवळ्या आणि केसरी रेशन धारकांसाठीच आनंदाची बातमी आहे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला एकाही योजनेचा सोबतच सरकारने जे बदल केलेले आहेत त्याचा लाभ मिळणार नाही। फक्त पिवळे आणि केसरी ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच फक्त राज्यातील रेशनधारक कुटुंबांना शासनाकडून 5 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। या योजनांचा लाभ फक्त पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारक घेऊ शकतात। याच्यामध्ये भरपूर योजना आहेत, परंतु महत्त्वाच्या 5 योजना बघून घेऊयात। सोबतच शासनाने तांदूळ बंद केलेला आहे आणि तांदळाच्या ऐवजी 9 वस्तू सुरू केलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती गहू, दुसरी डाळ, तिसरी हरभरा, चौथी साखर, मोहरीचे तेल, सोयाबीन, मसाले, मैदा आणि मीठ या 9 वस्तूंचा समावेश केलेला आहे। सोबतच रेशन धारकांना पैसे सुद्धा शासनाकडून मिळणार आहेत। ते कशा पद्धतीने मिळणार आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। तर ज्या रेशन धारकांनी KYC केलेले आहे फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुम्ही रेशन दुकानांमधून धान्य घेऊन येत असाल सध्याच्या स्थितीला, परंतु KYC केली नसेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार नाहीत। ज्यांनी KYC केले आहे त्यांच्याच खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। सोबतच शासनाकडून ज्यांच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड आहे अशा रेशनधारकांना मोफत शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे। राज्यामध्ये ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा नागरिकांना विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन दिली जाणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर नागरिकांनी ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी वेबसाईट विचारली होती। तर आपण या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मोफत पिठाची गिरण योजना, शिलाई मशीन योजना फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा बघून घेऊयात। ज्या नागरिकांचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, म्हणजेच पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे किंवा उत्पन्नाचा दाखला आहे 3 वर्षांचा की त्याच्यामध्ये उत्पन्न आहे 1 लाख रुपयांपेक्षा कमी, अशाच नागरिकांना शासनाकडून मोफत पिठाची गिरण दिली जाणार आहे। परंतु याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। तर हा फॉर्म कसा, ऑफलाईन आहे की ऑनलाईन ते सुद्धा बघून घेऊयात। परंतु शासनाने वयश्री योजना सुद्धा आणि कामगार योजना सुद्धा सुरू केलेली आहे। तर राज्यामध्ये ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना सरकारकडून 3000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। फक्त तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारक असले पाहिजे। कमीत कमी तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असले पाहिजे। जर महाराष्ट्राच्या बाहेर हा व्हिडिओ कोण बघत असेल तर तुमच्या राज्यासाठी सुद्धा ही योजना सुरू केलेली आहे, कारण या 2 योजना पूर्णपणे केंद्र सरकारच्या योजना आहेत, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये या योजना लागू आहेत। त्याच्याच पुढे ई श्रम कार्ड योजना आणि आयुष्यमान कार्ड योजना, आता हे 2 कार्ड सर्वांनी काढलेले आहेत, परंतु सरसकट याचा लाभ मिळणार नाही। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना या 2 कार्डच्या द्वारे म्हणजेच तुम्ही या योजनेचा फॉर्म भरला त्याच्यामध्ये तुमची पात्रता निश्चित केली जाणार आहे। आणि जर तुम्ही पात्र ठरलात तर तुमच्या वयाच्या 60 वर्षांनंतर, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कामामधून रिटायर होणार आहेत तिथून पुढून तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन सुरू होणार आहे। परंतु याचा तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। आता हा फॉर्म कसा भरायचा आहे, या सरसकट सर्व योजनांचा फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेळी पालन जर कोणाला योजनेचा फॉर्म भरायचा असेल किंवा गाई म्हशी योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर त्याच्या आधी पात्रता लक्षात घ्या। ज्या नागरिकांचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, सोबतच घरामध्ये सरकारी नोकरीला कोणीही नाही, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, म्हणजे ट्रॅक्टर असेल तर चालू शकेल, परंतु ट्रॅक्टरच्या ऐवजी दुसरं कोणतं वाहन नाही, तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्याच्याच पुढची रेशनधारकांसाठी असलेली योजना उज्ज्वला गॅस योजना 2.0 ही योजना सुद्धा केंद्र सरकारने भारत देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी, म्हणजे खास करून महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू केलेली आहे। याच्यामध्ये जी कागदपत्रे आहेत, पात्रता आहेत ते पहिल्यांदा बघून घेऊयात। जर तुम्हाला उज्ज्वला गॅस योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुमची पात्रता म्हणजेच तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही भारत देशाचे रहिवासी असले पाहिजेत, मग ते महाराष्ट्र असू द्या, बिहार असू द्या, UP, MP, उत्तराखंड कोणतं जरी असलं तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता। आता बांधकाम कामगार योजना, तर ही योजना कोणासाठी आहे, तर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे। राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कामगारांसाठी मोफत भांडे, मोफत उपचार,
2 लाख रुपयांपर्यंत विमा या सर्व योजना बांधकाम कामगार योजनेमार्फत सुरू केलेल्या आहेत। आता याचा फॉर्म सुद्धा ऑनलाईनच आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। सोबतच तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जर काम करत असताना तुमचा अपघात झाला, जर तुम्ही निधन पावलात तर तुमच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंत विमा दिला जाणार आहे। काम करत असताना तुम्हाला अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला अनुदान सुद्धा दिले जाणार आहेत। जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर या योजनेचा 100% फॉर्म भरा, कारण माझ्या मित्राने भरला होता। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये मी सर्व डिटेल सांगितलेले आहे। तर सर्वांना रेशन कार्ड मिळणार। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जरी पांढरे रेशन कार्डवाले हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, परंतु तुम्हाला शासनाने जर पांढरे रेशन कार्ड दिले असेल तर तुम्ही सुद्धा पिवळे रेशन कार्ड काढू शकतात। कारण तुमचे उत्पन्न एकदा सर्वे करून शासनाचे जे कर्मचारी असतात ते सर्व करून तुम्हाला हे कार्ड देणार आहेत। राज्यातील भरपूर नागरिकांना रेशन कार्डची गरज आहे आणि ते खरे लाभार्थी आहेत, परंतु त्यांचे रेशन कार्ड जुने होते, ते हरवल्यामुळे त्यांना आता पांढरे रेशन कार्ड दिले जात आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्ही हे रेशन कार्ड काढू शकतात। त्याच्याच पुढे रेशनधारकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे, कारण ही योजना केंद्राची आहे। त्याच्यामुळे सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे। तुम्हाला घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये जर तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये असाल तर तुमच्यासाठी रमाई आवास योजना सुद्धा सुरू केलेली आहे। सोबतच प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा सुरू केलेली आहे। फक्त प्रधानमंत्री आवास योजनेची रक्कम, रमाई आवास योजनेची रक्कम वेगवेगळ्या प्रमाणे मिळत असते, 2 हप्ता 3 हप्ता अशा प्रमाणे वितरित केले जाते। जर तुम्ही अनुसूचित जातीत असाल तर तुम्ही 100% रमाई आवास योजनेचा लाभ घेतला पाहिजे। सोबतच विश्वकर्मा योजना, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर महिलांचे प्रश्न येत होते की शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर शिलाई मशीन योजना ही योजना विश्वकर्मा योजनेमार्फत दिली जाते। जे नागरिक आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, सोबतच ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा नागरिकांना शासनाकडून 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते। ज्या नागरिकांनी विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन असू द्या, मोफत पिठाची गिरण असू द्या किंवा वेगवेगळ्या योजनांचा अर्ज केलेला आहे, त्या नागरिकांची लवकरच यादी सुद्धा लागणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी ज्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी आहे, अशाच नागरिकांना म्हणजेच खास करून महिलांना अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। तर या सर्व योजनांची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटद्वारे विचारा की मला या योजनेची माहिती पाहिजे। परंतु काही योजनांची जी एक्सपायरी होती म्हणजेच लास्ट डेट होती ती निघून गेलेली आहे। लवकरच त्यांची सुद्धा नवीन वेबसाईट सुरू होणार आहे, कारण इलेक्शन जवळ येत आहे, त्याच्यामुळे सरकार नवनवीन योजना काढत आहे। त्याच्यामुळे शिलाई मशीन वेगवेगळ्या योजनांची वेबसाईट आली की लगेच व्हिडिओ येणार आहे।